निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीत बैठकांच्या सत्रांचा आज शेवटचा दिवस। 26 सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी 7 दिवसांपासून मॅरेथॉन बैठक। निलेश राणेंना कुडाळमधून निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी नारायण राणेंची शिंदेंसोबत चर्चा। चर्चेनंतर उदय सामंतांना मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावले। पुण्याच्या दौंडमधील अजित पवार गटाचे माजी आमदार तुतारी हाती घेणार। रमेश थोरात अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत। खडकवासला मतदारसंघात भाजपच्या बैठकीत खडाजंगी। आमदार तापकीर कोणालाही बोलू देत नसल्याचा आरोप करत तापकीर आणि इच्छुकांमध्ये बाचाबाची। गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंचा ट्विटमधून वाचाळवीरांना टोला। महाराष्ट्रात वाचाळवीरांना फारच बरे दिवस आल्याचं म्हणत वादग्रस्त वक्तव्य थांबवण्याचा सल्ला। आमदार देवेंद्र भुयार यांचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य। त्यांच्या वक्तव्यानं आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांच्या सांगलीतल्या मेळाव्याकडे महायुतीतील भाजप राष्ट्रवादीनं फिरवली पाठ। मेळाव्यात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते गैरहजर। अजित पवारांच्या 2 आमदारांनी फिरवली पक्षाच्या मेळाव्याकडे पाठ। बडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे मेळाव्याला गैरहजर। तुपेंनी काही दिवसांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट। सह्याद्री अतिथीगृहाबाहेर पालकांसाठी या आजारी मुलांना घेऊन पालकांचं आंदोलन। पैसे नको सुदृढ आरोग्य द्या, पालकांची मागणी। रोहित पवार राजेश टोपेंसह 50 जणांना पाडणार। लक्ष्मण हाकेंचं विधान। मनोज जरांगेंना पोचणाऱ्या आणि ओबीसी आरक्षण पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना पाडण्याचा इशारा। शहांनी 2029 सांगून आधीच माघार घेतली। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांची उपहासात्मक टीका। तर 29 पर्यंत सरकार राहणार की नाही ते बघा, संजय राऊतांचा खोचक टोला। भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक अमित शहांच्या भेटीला। सह्याद्री अतिथीगृहावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। काँग्रेस नेते सुनील केदार यंदा विधानसभा निवडणूक लढण्यावर प्रश्नचिन्ह। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आवश्यक कागदपत्र सादर न केल्यानं टांगती तलवार। सरड्याला लाज वाटेल असं काम विशाल करतोय। संजय काका पाटलांची विशाल पाटलांवर जहरी टीका। संजय काका नगरपंचायतीला उभे राहतील अशी स्थिती विशाल पाटलांनी केलं होतं वक्तव्य।